5 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या करण्यात आल्या। समितीच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून पूजा पाटील यांची निवड करण्यात आली। पूजा पाटील या सामाजिक, शैक्षणिक तसेच गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणाऱ्या आणि राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात। सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे व्यवस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार यांनी त्यांची महिला प्रदेश अध्यक्षा म्हणून नियुक्ती केली। तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून इम्रान शेख यांची निवड करण्यात आली। इम्रान शेख यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी अनेक मोर्चे, आंदोलने व जन आंदोलने उभारून समाजकार्यात उल्लेखनीय योगदान दिलं आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली। यावेळी समितीचे व्यवस्थापक कार्याध्यक्ष मुझफ्फर सनदी, व्यवस्थापक सचिव रेहान भालदार, महिला जिल्हाध्यक्षा फरीदा मोमीन, जिल्हा उपाध्यक्ष सुहास बेलकर, मिरज तालुका कार्याध्यक्ष सुफियान सावकार तसेच तासगाव प्रमुख नूर मोहम्मद मुलानी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं असून महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून समाजहिताचं कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार, मी मुझफ्फर सनदी, संस्थापक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती। आज महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी पूजा पाटील यांची निवड करण्यात आली आहे। त्यांचं सामाजिक कार्य कर्तृत्व बघून आज आम्ही त्यांची समितीची निवड करण्यात आली आहे व येणाऱ्या काळात संघर्ष समितीची महाराष्ट्रस्तरीय बॉडी बनवण्याच्या उद्देशाने त्यांना आम्ही हे पद दिलेलं आहे व त्याच्याकडून आम्ही अपेक्षा करतो व त्यांना मी त्याच्या शुभेच्छा देतो। नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष सोहेल इनामदार। आज महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून महिला प्रदेशाध्यक्षा पूजा पाटील यांची निवड करण्यात आली व सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून इम्रान शेख यांची निवड करण्यात आली। अपेक्षा हीच करतो की महाराष्ट्रभर पूजा पाटील यांनी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीची पदाधिकारी निवडी करून महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती ही बळकट करते व येणाऱ्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। मी माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय भारत।